हा आमचा विहिरीलगतचा भाग आहे आणि इथे आज आम्ही मेथी पेरणार आहोत। तर ह्या आमच्या रंजनाताई, तर ह्यांच्याकडून मला आज पहिल्यांदाच असं कळलं की मेथी जमिनीत पेरायच्या आधी ती आदल्या दिवशी भिजत घालायची असते आणि दुसऱ्या दिवशी ती जर पेरली तर ती जमिनीतून लवकर बाहेर उगवते। आता ही मेथी आम्ही पेरली आणि त्याच्यावर माती ढकलून देतोय आता आम्ही ही अशी। तर ह्या अशा नारळांच्या म्हणजे माडांच्या आणि सुपारीच्या म्हणजे पोफळीच्या बुंध्याशी गोलाकार आळी किंवा सऱ्या करून आपण आज मेथी पेरली आहे। आज मेथी पेरली आहे, परवा ती उगवून येईल। किती छान दिसतीये ही मेथी। पावसाळा संपल्यानंतर साधारणपणे मार्च महिन्यापर्यंत इथे मेथी किंवा बाकीच्या पालेभाज्या करता येतात। उन्हाळ्यात इथे पालेभाज्या चांगल्या होत नाहीत। मंगळवारी ही मेथी आम्ही लावली होती, आज रविवारी 6व्या दिवशी ती काढायला आली। कोकणामध्ये अशी छोटीशीच मेथी काढतात आणि त्याची भाजी करतात। मंडळी, तर 6व्या दिवशी ही मेथी अशी उगवून आली पेरल्याच्या दिवसापासून। मी पुण्यात जेव्हा ऑफिसला काम करत असते तेव्हा सुद्धा इथे ह्या आमच्या ताई मेथी पेरतात, काढतात, इथे विकतात। तर आपण इतर ठिकाणी जरी काम करत असलो, आपला कुठेतरी दुसरीकडे जमीन असेल, तर अशा पद्धतीचं मनुष्यबळ असेल आपल्याकडे, तर आपण अशा पद्धतीने साईड इन्कम चालू ठेवू शकतो। आणि असं पण म्हणू शकतो की आपण त्यांना जो पेमेंट देतो, सॅलरी देतो, पगार देतो, त्यातला काही भाग त्यांच्या त्याच काम करून तो मिळवतात। तर मंडळी, तुम्हाला जर शेतीची आवड असेल, निसर्गाची, बागेची, निसर्गरम्य ठिकाणांची आवड असेल, तर आम्ही ह्या मीनाक्षी कदम नावाच्या चॅनलवरून असंच काहीतरी छोटं छोटं टाकत राहणार आहोत। तर हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, तुमचे कॉमेंट्स जरूर देत राहा, तुमच्या सूचना सजेशन्स देत राहा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करा। आज एवढी मेथी निघाली, ही आता आम्ही आज विकणार आहोत आणि ह्या आमच्या अपर्णाताई, ह्या आता ही मेथी विकायला जातील। टाटा।